महाराष्ट्र आराध्यवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून मी युसुफ सय्यद स्वरा युवा ग्रुप आमदार चषक 2024 पर्व पहिल्या आपण सुरुवात करतोय। नक्कीच आमच्या वतीने आमच्या सोबत आज मुंबई भूषण जुन्नर भूषण वैसप महाराष्ट्र आदरणीय सन्माननीय चंद्रकांत शेट्टे सर सुद्धा वेळेस आमच्याबरोबर कॉम्बॉक्स मध्ये असतील। बघा जेबी मॅनल शिपंच आदरणीय सन्माननीय जय पवार सर यांचं सुद्धा आपण स्वागत करूया। आणि एका बाजूला पाहू शकाल मिस्टर सागर असे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेले आहेत। नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे ते म्हणजेच कपिल संख्येच्या स्मरणार्थ कपिल 11 NB धनकवडी या संघाने आणि प्रथमतः स्वीकार केले क्षेत्ररक्षण आमंत्रण दिलंय बालाजी 11 राजकोट या संघाला। महत्वपूर्ण मॅच असणार आहे। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असेल। व्यावसायिक गटाचं क्रिकेट पाहण्याची संधी मिळणार आहे, कारण ज्यांना आपण यूट्यूबला पाहतो, ज्यांच्या अपडेट्स आपण इंस्टाग्राम फेसबुकवरून घेतो किंवा ज्यांचे स्टेटस पाहतो, कुठे कुठे टुर्नामेंट झाल्या, कसा परफॉर्मन्स केला, त्या सगळ्यांना पाहण्याची संधी आज मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचं हे क्रीडांगण, ज्यावर आम्ही सुरुवातीला पहिल्यांदा क्रिकॉन कपसाठी 2021 ला, त्यानंतर जर पाहिलं तर लगातार 3 वर्ष पालघर जिल्हा टेनिस बॉल प्रीमियर लीग आपण इकडे पाहतोय आणि या परिसरातील खेळाडूंना ऑल इंडिया लेवलचे खेळाडू पाहण्याची संधी मिळणार आहे। त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चर्चा याचीच आहे आणि स्पर्धाही सुरू होते आणि थंडीचंही कमबॅक झालंय आणि कडाक्याची थंडी किंवा चांगली थंडी आहे, परंतु प्रेक्षक आले त्यांना माहिती आहे आज या ताऱ्या सिताऱ्यांना पाहायचं आहे। पालघरमध्ये या बोईसरमध्ये तर मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना पाहायला मिळाली आणि पहिल्या दोन्ही टीम युसुफजी खूप चांगल्या आहेत, बॅलन्स आहेत। अगदी ISPLचे 2 कॅप्टन एकमेकांच्या विरोधात, म्हणजे सुमित ढेकळे पालघरचे सुपुत्र आहेत, नालासोपाऱ्याला बिलॉंग करतात आणि हे देखील जर पाहिलं तर एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट जगतातील। आणि प्रथमेश पवार नाना हे देखील मागील ISPLचे विजेते राहिलेले आहेत। त्यामुळे 2 अशा कॅप्टन मधील झुंज पाहायला मिळणार आहे जे आपल्या कॅप्टनशिपसाठी ओळखले जातात आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर त्यांचा खेळही अगदी 2 दिवसापूर्वीच नोएडा दिल्ली परिसरामध्ये मात्र ज्यांच्या माध्यमातून मालिकावीराची मोटरसायकल बाईक जिंकली गेली असे पालघरचे सुपुत्र सुमित ढेकळे यांना इन ॲक्शनमध्ये पाहू। मुंबईचा वंडर बॉय ज्यांचं गाणंही आता लॉन्च होतंय थोड्या वेळात, ते फरदीन काझी देखील पाहायला मिळणार आहेत। म्हणजे दोन्ही टीमची जी स्टारकास्ट आहे ती ताऱ्या सिताऱ्यांनी भरपूर आहे, त्यामुळे मजा येणार आहे। पालघरकर तुम्ही तर क्रिकेटची 2 दिवस तुमच्यासाठी 3 दिवस येणारा मेजवानी आहे, नक्की आनंद घ्या क्रिकेटच्या या मेजवानीचा। आणि म्हणूनच तुषारजी संकेत साहेब, अनिकेतजी राऊत, पंकजजी पाटील आणि सगळी आयोजन कमिटी युसुफजी तुमच्यासह या सगळ्यांनी घेतलेली मेहनत आता फळाला येताना पाहायला मिळेल, कारण मॅचला होते सुरुवात, व्यावसायिक गटाला सुरुवात, आमदार चषक। तो चलेंगे इस वक्त मैदान के अंदर। देखिए टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला, पहली ओवर लेकर आ रहे प्रिंस और स्ट्राइक पर शिवड़ी मुंबई का वंडर बॉय मिस्टर फरदीन काजी के नाम का गाना थोड़े ही क्षणों पहले लॉन्च किया गया। वो बल्लेबाज मैदान के अंदर, अंपायर इस वक्त मैच की शुरुआत करवाते हुए प्रिंस इस वक्त दूर वाले छोर से गेंदबाजी खिलाएंगे। फरदीन ऑन स्ट्राइक, पहली गेंद खेलने के लिए आमदार चषक, तालियों के साथ स्वागत किया जाए इस टूर्नामेंट की पहली गेंद का। पहली गेंद इस वक्त खड़े खड़े खेलने का प्रयास किया था, थोड़ा सा बाहर, थोड़ा सा इंजर्ड है चंदू सर, फरदीन पहली गेंद बीट की है, डॉट बॉल। हो, अगदी पायाला दुखापत आहे मोठ्या प्रमाणावर, परंतु मैदानात उतरलेत आणि क्रिकेट आहे, तुम्ही मैदानात उतरलेत तर सगळं काही बाजूला, तुम्हाला परफॉर्मन्स हा द्यावाच आहे, मग तुम्ही कोणी असा। त्यामुळे फरदीनला इकडे परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे, परंतु दिल्लीचा प्रिन्स धडाकेबाज चषकामध्ये देखील या गोलंदाजाने खूप चांगली कामगिरी केली होती आणि आज अपेक्षा असताना त्यांच्याकडून या ठिकाणी टीमला मोठ्या प्रमाणावर निलेश दादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला बालाजी राजकोट गुजरात यांच्यातील मॅच आपण पाहतोय। और इस वक्त फिर से एक बार लगातार दूसरी गेंद के देखिए ऑफ के बाहर रखने का प्रयास किया जा रहा है, उसमें सफल भी हुए प्रिंस और 2 गेंदें लगातार बिंदी डाली है। कहीं ना कहीं थोड़ा सा दबाव इस वक्त फरदीन काजी के पैरों में मैदान के
नक्कीच प्रयत्न या ठिकाणी करावे लागणार आहेत, धावा कराव्या लागतील आणि धावांसाठीच बॅटर मैदानात असतात. पाहूया फरदीन काजी. इस वक्त ऑन साइड पर गेंद को खेला जरूर, कारपेट को रोल करते हुए डीप में खिलाड़ी मौजूद, गेंद को फील्ड करते हुए नजर आएंगे. एक सिंगल जरूर बटोरा गया, एक सिंगल के साथ इस वक्त खाता खुला है टीम कपिल 11 के खिलाफ बालाजी 11 राजकोट टीम का. कपिल 11 NB धनकवडी पुणे आपण एका बाजूला पाहतो आणि बालाजी 11 राजकोट गुजरात एका बाजूला पाहायला मिळते. खूप चांगलं मैदान आहे. अशा प्रकारची मैदानं ज्यावेळेला आपल्या टेनिस क्रिकेटर्सला मिळतात ना, म्हणजे अलीकडे त्यांची संख्या वाढली आहे, परंतु जरी मैदानावर आल्यानंतर सुद्धा एक वेगळं चैतन्य, एक वेगळी ऊर्जा मिळते बॅटरला किंवा खेळाडूंना. एवढं चांगलं वातावरण इकडे असताना त्यातल्या त्यात यावर्षी प्रेक्षक गॅलऱ्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपण पाहतोय. इस वक्त सुमित ऑन स्ट्राइक, लेफ्ट हैंड बैटर, हल्के बल्ले से पॉइंट रीजन में गेंद को ट्रैवल किया, बेहतरीन शॉट खूबसूरत निकल दिया, सहला दिया और ये आता हुआ आमदार चषक 4 रन चौका. एक चांगला फटका आला सुमित डेकडे यांच्या बॅटमधून, पॉइंटच्या दिशेने खेळला फटका. इस वक्त ऑफसाइड पर फिर से एक बार गेंद को खेला गया डीप में, डीप लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद, गेंद को फील्ड किया जा रहा है. एक सिंगल. देखिए सुमित अपनी बल्लेबाजी की शुरुआत बढ़िया की, 2 गेंदें 5 पर बल्लेबाजी करें चौके की मदद से. सुमित डेकडे फरदीन काजी या जोडीने सुद्धा धुमाकूळ घातलाय. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर बालाजी टीमची देखील चर्चा होताना पाहायला मिळते. नोएडामध्ये खूप चांगला खेळ केला, धडाकेबाजमध्ये देखील 3ऱ्या क्रमांकाचे मानकरी राहिले होते. तर या मॅच मध्ये दोन्ही टीम बलाढ्य आहेत. मॅच कशी होईल आपल्याला पाहावं लागेल. अगली गेंद प्रेस की, मगर इस वक्त अपने बल्ले का सही इस्तेमाल, कदमों को बाहर निकाला, डीप बैकवर्ड पॉइंट पर खेल दिया. शिवड़ी का वंडर बॉय मिस्टर फरदीन काजी ने पलटी है बाजी और लगा इस वक्त बेहतरीन चौका. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 10. विकेट आली नाही याकरता बॅटिंग टीम खुश असेल आणि फक्त 10 धावा आहेत याकरता बॉलिंग टीम खुश असणार आहे. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि पहिल्याच षटकात 10 धावा देखील म्हणजे दुहेरी अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आणि आता आर्यन भोईर यांना आमंत्रित करण्यात आलंय गोलंदाजीसाठी. ज्याही गोलंदाजाच्या नावाची चर्चा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते भिवंडीच्या. देखिए आर्यन भोईर को इस वक्त इंट्रोड्यूस किया जा रहा है. भिवंडी की एक गेंदबाज है, इस वक्त मौका मिला है कपिल 11 NB धनकवड़ी टीम में खेलने का. और इस वक्त देखिए पावर प्ले की दूसरी ओवर लेकर आए हैं कप्तान ने. इस वक्त भरोसा देता है, हम देख सकते हैं आर्यन भोईर के ऊपर. विकेट के पीछे हम देख सकते हैं कितन मात्रे नजर आ रहे हैं. फील्डिंग की सजावट इस वक्त सुमित के लिए लगाई गई, डीप लॉन्ग ऑफ दायरे के बाहर, डीप कॉर्नर पर खिलाड़ी को रखा गया है. शॉट फाइन लेग शॉट, थर्ड मैन गली पॉइंट और स्वीपर कवर दायरे में रखा गया. स्क्वायर लेग को भी इस वक्त दायरे में रखा गया है. प्रथमेश नाना इस वक्त थोड़ी चर्चा की गेंदबाज के साथ और गेंदबाजी के लिए पेविलियन एंड से गेंदबाज आर्यन भोईर तैयार होते हुए अंपायर की दाहिनी ओर से. इस वक्त ऑफसाइड पर स्मैशर, गेंद 1 बाउंस 2 बाउंस मैदान के बाहर. इस वक्त यह आता हुआ स्वरा ग्रुप चौका 4 रन. कव्हरच्या दिशेने सर्कल भेदलं इकडे आणि चौकार वसूल केलाय. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्याची क्षमता आहे आणि मेरिटवर क्रिकेट खेळणं हे त्यांच्या फलंदाजीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. स्वागत केलंय आर्यन यांचं चौकाराने. जरूर पहली गेंद डाली, इस वक्त दबाव बनाने का प्रयास किया बल्लेबाज ने. फिर से एक बार ऑनसाइड पर गेंद को खेला गया. देखिए वहां पर खिलाड़ी हैं, जब तक प्रथमेश नाना कप्तान गेंद को फील्ड करेंगे तब तक एक ही रन के साथ संतुष्ट होना होगा सुमित ढेकले को. उसको 1 से आगे चलता हुआ फिलहाल पहुंचता हुआ 15 अंकों पर.
व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट आपण पाहतोय. या क्रिकेटला देखील आता जास्त इथे मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतोय. 10-15 लाखांच्या स्पर्धा आता मोठमोठी उड्डाणं घेऊ लागलेल्या आहेत आणि सातत्याने लगातार मॅचेस देखील आता पाहतोय. आता जरी मागील महिन्यात थोडंसं कमी क्रिकेट झालं इलेक्शनमुळे, परंतु आता जी काही सुरुवात झाली आहे या व्यावसायिक क्रिकेटची सुद्धा, ती देखील खूप मोठ्या प्रमाणावर असणार आहेत आणि हे सर्व संघ आपल्याला सातत्याने आता खेळताना पाहायला मिळतील. परंतु सध्या 3 दिवस त्या सगळ्यांचा मुक्काम आहे पालघर. जरूर बहुत में सभी खिलाड़ी देखने को नजर आएंगे, मगर जिस तरह से बल्लेबाजी की शुरुआत की है दोनों बल्लेबाजों, 15 की पार्टनरशिप लग चुकी है. 4 गेंदे 5 पर बल्लेबाजी करें फरदीन 1 चौके की मदद से, 10 पर बल्लेबाजी करें सुमित डेकले 2 चौके की मदद से. फुल टॉस बॉल डाउन द ग्राउंड खेलने का प्रयास, डीप में खिलाड़ी मौजूद है इस वक्त. बेहतरीन कैच मिस्टर भूषण द्वारा और पहला विकेट यहां पर आता हुआ फरदीन काजी की बाजी इस वक्त समाप्त होती हुई. पहला झटका लगता हुआ टीम बालाजी 11 राजकोट को फरदीन के रूप में गॉन. राहिला या बॉलला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा वाईट गेला हा फटका आणि तिकडे भूषण गोळे होते. खूप चांगली कॅच त्यांनी तिकडे पकडली आणि दुसरं षटक जे आहे ते मात्र महत्त्वाची विकेट घेऊन गेली आणि ती विकेट होती फरदीन काझी यांची. पहिला धक्का बसला या ठिकाणी बालाजी 11 राजकोट या टीमला. तो इस वक्त देख सकते हैं फरदीन काजी की विकेट गिरने के बाद बल्लेबाज आए इस वक्त प्रथमेश ठाकरे मैदान के अंदर. गुड्डू बल्लेबाजी के लिए आए हैं. देखिए इस वक्त पहला विकेट आया, आर्यन भोर ने अपना कमाल कर दिया है. देखिए कम उम्र में इस वक्त बड़ी प्रतियोगिता खेलने का मौका मिला है. स्वरा युवा ग्रुप आमदार चषक 2024 इस वक्त देखिए लेग पर खेलने का प्रयास किया था. डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद गेंद को फील्ड करते नजर आएंगे. जब तक गेंद को फील्ड किया गया, मिस फील्ड वहां पर किया खिलाड़ी ने और यहां पर देखते देखते 2 रन बटोर गए. 2 रनों के साथ स्कोर आगे चलता है. वहां पर मयूर वाघमारे ने शायद थोड़ी सी गलती की है. आर्यनची बॉलिंग ऍक्शन देखील जर पाहिलं तर थोडीशी वेगळी आहे. थोडंसं थांबून येतात, बॉल रिलीज करण्याची पद्धत वेगळी आहे. मागील हंगामात जर पाहिलं तर आपल्या हायवे दिवे गावाला तर चांगलं क्रिकेट खेळतात, परंतु सिल्वर स्टार साठी सुद्धा चर्चेत आला हा खेळाडू आणि खूप चांगली गोलंदाजी अगदी पावसाळ्यात सुद्धा त्यांच्याकडून पाहायला मिळाली आहे आणि म्हणूनच या टीम मध्ये सामील आहे. कपिल NB धनकवडी पुणे या टीम साठी मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्क्वेअर लेगला खेळलेल्या या चेंडूवर 2 धावाही पूर्ण. देखिए इस वक्त फिर से एक बार गेंदबाजी के लिए आर्यन भोईर, प्रथमेश ठाकरे फिर से एक बार. देखिए टप्पा गेंद गेंद थोड़ी सी धीमी से आई थी, हालांकि बल्ले पर गेंद बराबर आई नहीं. डीप में खिलाड़ी ही गेंद को फील्ड करके जब तक थ्रू किया जा रहा है, थोड़े से नाराज है प्रथमेश अपने आप से. 1 रन के साथ को आगे चलता हुआ फिलहाल 18 अंक और 5 गेंदें अभी तक समाप्त हो चुकी हैं. नाराज होणं स्वाभाविक आहे. आखूड टप्प्याचा बॉल होता, कमी गतीचाही होता, मोठ्या फटक्यात परावर्तित होईल अशी अपेक्षा त्यांना होती, परंतु पुन्हा एकदा मी त्याचाच उल्लेख करेल. त्यांची बॉलिंग ऍक्शन, बॉल रिलीज करण्याची पद्धत हे समजायला थोडासा वेळ तर लागतो. देखिए इस वक्त अभी भी आखिरी गेंद बाकी होगी. दूसरा ओवर प्रगति पथ पर 18 पर 1. इस वक्त ऑन साइड पर तान दिया. देखिए सुमित डेकले के बल्ले से आता हुआ इस वक्त ब्रांडेड सिक्सर 6 रन. गाड़ा देख सकते हैं 18 पर थाप पहुंच चुका है 24 पर. 2 ओवर इस वक्त समाप्त होते हुए 2 ओवर की समाप्ति के बाद रन लगे उसको कार पर 12 के अवसर से 24. क्या शॉट खेला है सर सुमित ने. षटक चांगलं चाललं होतं. या षटकाला शेवटच्या बॉलवर आलेल्या मोठ्या फटक्याने पुन्हा एकदा मात्र बॅटिंग टीमच्या बाजूने देखील घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. दबाव असता जर षटकार नसता आला, परंतु सुमितला माहिती आहे कोणत्या वेळेला कामगिरी उंचावायची, बरोबर त्यांना माहिती आहे आणि त्यांनी तेच केलं. बॉलला पिक केलं आणि मिड विकेटच्या दिशेने एक लांबर षटकार खेळलाय. 2 ओव्हरमध्ये 24, 1 विकेट आली आहे जरूर, परंतु 24 धावा ही धावसंख्या देखील कमी नाहीये. ज्या पद्धतीने हे मैदान आहे, रात्रीची मॅच आहे, तर एक पॉवर प्लेला जी कदाचित सुमितला ही अपेक्षा असेल 20-25 आम्ही बनू, परंतु तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. जरूर सर. देखिए 2 ओवर 24 बढ़िया बल्लेबाजी रही. पहली ओवर में 10 आए थे, इस ओवर में 1 विकेट छटकाया मगर 14 रन भी खर्च किए आर्यन भोईर ने. फिर से एक बार देखिए दूर वाली छोर से अपनी मुख्य गेंदबाज को इंट्रोड्यूस किया जा रहा है जिन्होंने पहली ओवर डाली थी. इस वक्त अपने कोटे की दूसरी ओवर लेकर आ रहे हैं दूर वाली छोर से मिस्टर प्रिंस, इन्हें इंट्रोड्यूस किया जा रहा है.
स्ट्राइक पर प्रथमेश ठाकरे होंगे जिन्होंने गेंदें खेली है दो गेंदें 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं। प्रिंस इस वक्त गेंदबाजी कर ले आएंगे, साथ दायरा खुलता हुआ। इस वक्त पहली गेंद स्विच खेलने का प्रयास जरूर था, मगर क्या बेहतरीन जड़ में गेंद रखी, दोनों पैरों के बीच से गेंद ट्रैवल होती हुई केतन म्हात्रे के हाथों में जाकर गेंद समावेश हुई है। आणखीन एक गोलंदाज जो मला आशिष आगरकर, विजय गडवाली, राजू मुखिया यांच्या पठडीतला वाटतोय। राऊंड द विकेट गोलंदाजी करण्याचं उजव्या हाताने जी पद्धत आहे त्यांची, त्याच अँगल आणि अँगल बनवत बॉलला बाहेर काढणं हेच या ठिकाणी केलंय। इस वक्त ऑन साइड पर गेंद को खेला गया, डीप में खिलाड़ी मौजूद, जब तक तेजी से गेंद की तरफ आ रहे हैं, गेंद को फील्ड किया जा रहा है, तब तक 1 रन पूरा किया। भूषण गोले वहां पर थे। सर आपने सही कहा कि दिल्ली से बिलोंग करते, दिल्ली वाले के पास गेंदबाजी काफी बढ़िया है। नक्कीच, आणि चर्चेत आला होता हा खेळाडू ज्या वेळेला धडाकेबाजमध्ये चांगली कामगिरी केली, धडाकेबाज चांगली स्पर्धा झाली, नुकतीच सिरसाट स्पोर्ट देखील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे, नोएडाला एक स्पर्धा पार पडली आहे, सातत्याने स्पर्धा आता मात्र सुरू झालेल्या आहेत आणि आता येणाऱ्या कालावधीमध्ये मोठमोठ्या स्पर्धा आपण जरूर पाहणार आहोत। तर 25 धावा धावफलकावर आहे, तर आणि सुमित स्ट्राईकवर येत आहेत, हा फॅक्टर खूप महत्त्वाचा असेल ज्यावेळेला प्रिन्स गोलंदाजी करतायत आणि सुमित स्ट्राईकला असतील। 5 गेंदें 16 पर बल्लेबाजी कर रहे हैं और सुमित स्ट्राइक पर एक चौका एक छक्का लगा चुके अपने बल्लेबाजी में। इस वक्त हल्के बल्ले से खेला, देखिए क्या बेहतरीन गेंद थी। हालांकि पहले मन बनाया था आगे खेलने का, फिर आखिरी में तो देखा गेंद ने जैसे टप्पा खाया, हल्के बल्ले से गेंद को स्टर किया, शॉर्ट थर्ड मैन में एक सिंगल। थोडीशी उसळी जास्त पाहायला मिळाली, ज्या उसळीचा अंदाज नाही आला, म्हणून बॉल डॉट तर जाऊ द्यायचा नाहीये, बॉलला पण ढकलून एक धाव तरी काढूयात ही रणनीती त्या ठिकाणी पाहायला मिळाली। आणि हे कधीही चांगलं, बॉल डॉट जाऊ देण्यापेक्षा एक धाव तरी घ्यायची, हे कधीही चांगलं। आणि धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे, प्रिन्स प्रभावित करतायत। पण इस वक्त ऑन साइड पर शॉट बढ़िया खेला, दोनों खिलाड़ी के बीच से गैप में गेंद को खेल दिया और गेंद निकल जाएगी सीधा मैदान के बाहर, चीरती हुई स्वराय ग्रुप 4 रन। देखिए रेड डेविल नोएडा रायगढ़ के कप्तान प्लीज हमारे कॉम्बॉक्स की तरफ पाटिल, इनसे आप संपर्क करिए, ड्रेस की ने वो लेकर प्लेइंग लिस्ट आपको फिलअप करनी है। हा बॉल थोडासा पाठीमागे होता आणि त्याचाच फायदा घेत असताना प्रथमेश ठाकरेने पूल केलाय। या खेळाडूच्या नावाची सुद्धा सातत्याने चर्चा होते मागील 2-3 वर्षामध्ये। स्वतःच्या गोलंदाजी फलंदाजी या दोन्ही फॉर्मॅटमध्ये खूप दर्जेदार खेळ प्रथमेश ठाकरेचा आपण पाहतोय आणि इकडे आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी, षटक चांगलं जातं हे वाटत असताना प्रथमेश यांच्या बॅटमधून आलेला चौकार कुठेतरी पुन्हा एकदा आपल्या टीमला देखील मॅचमध्ये आणतोय। जरूर 30 पर 1। इस वक्त बाहर निकले, ऑफ्टन के बाहर शफल खेलने का प्रयास, मगर वहां पर खिलाड़ी को ढूंढा भूषण गोले। इस वक्त दूसरा कैच भूषण गोले के नाम आता हुआ, बेहतरीन कैच। देखिए से ज्यादा बाहर निकले थे, उसके बाद ये शॉट खेला था, वहां पर खिलाड़ी तैनात थे और खिलाड़ी को ढूंढा प्रथमेश ठाकरे। इस वक्त बैक टू डगआउट गॉन। कदाचित बॉलरने ओळखलं होतं की पुन्हा एकदा पुलच होणार आहे आणि पुल तर केला, परंतु अगदी वाईड लाईन वरून केला, त्यामुळे त्यांना जी लांबी पाहिजे होती ना या स्ट्रोक मधली ती नाही गाठू शकले। हाच जर पुल आणखी थोडासा आतमधून असता तर बाहेर गेला असता, परंतु लांबून ओढलेला बॉल पुल प्रॉपर नाही होऊ शकला आणि तिकडे भूषण गुडेने आणखी एक कॅच पकडली आहे आणि इकडे बॉलर आता बॅटरच्या थोडंसं माइंडशी खेळले, आणखीन एक विकेट। जरूर देखिए इस वक्त 2 बल्लेबाज आउट हो चुके। इस वक्त देख सकते हैं सूरत से बिलोंग करने वाले खिलाड़ी प्रदीप पाटिल इस वक्त मैदान के अंदर आ रहे हैं, जिन्होंने एक नया शॉट इजाद किया, नो लुक, जिनके नाम जिनके पास रॉयल्टी है, ऐसे बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं। ये विकेट हम देख सकते हैं। देखिए ऑफ्टन के ज्यादा बाहर जाकर खेलने का प्रयास था, मगर गेंद की जो ऊंचाई थी थोड़ी सी नीचे रही और गेंद ने जब बल्ले से टकराई काफी ऊंची गई, मगर भूषण गोले वहां पर गलती नहीं कर रहे। बेहतरीन कैच लगा, जैसे कैच है दाऊद सर के चेहरे पर एक मुस्कान आई है। 30 पर 2 इस वक्त ओवर हो चुके हैं, 2 ओवर 5 गेंदों का खेल समाप्त हुआ, 1 गेंद अभी भी आने बाकी होंगी। देखिए क्या बेहतरीन ओवर रहा, पहली गेंद बिंदी, पिछली 2 गेंदों पर सिंगल, चौथी गेंद पर चौका, 5वीं गेंद पर विकेट प्रिंस से चटकाया। इस वक्त हल्के बल्ले से पैरों में जड़ में रखी थी, फ्लिक कर दिया, हल्के बल्ले से क्या सिंगल तेजी से दूसरे का प्रयास जरूर करेंगे दोनों बल्लेबाज, मगर वहां पर भूषण गोले काफी तेजी से आए, गेंद को फील्ड किया, थ्रो किया, मगर 1 रन के साथ संतुष्ट होना होगा। इसी के साथ तीसरा ओवर यहां पर समाप्त होता हुआ 31 पर 2 विकेट गवाकर बल्लेबाजी कर रही है टीम बालाजी 11 रॉयल। स्वरा युवा ग्रुप ची ही आमदार चषक ट्रॉफी आपण पाहतोय। आता अखिल भारतीय स्तरावरील क्रिकेटला सुरुवात झाली आहे। पहिल्या 3 ओव्हर नंतर 31 या ओव्हरमध्ये स्कोरला थोडंसं कंट्रोल केलंय, त्याचं कारण आहे प्रथमेश ठाकरे यांची विकेट आली, केवळ 7 धावा प्रिन्सने इकडे खर्च केल्या आणि 2 ओव्हरमध्ये 24 असणारी धावसंख्या या ओव्हरमध्ये थोडीशी थांबवली।
3 ओव्हर नंतर 31 म्हणजे ही देखील काही कमी नाहीये आणि येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये जर कधी 35-40 रन आल्या तर एक चांगलं आव्हान उभं राहू शकतं. परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये काय होईल आपल्याला पाहावं लागेल. तर 20 स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर 70 स्पोर्ट्सवर खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी जुडले गेलेले आहेत. सगळ्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करू. एवढ्या सुंदर मैदानामध्ये एक सुंदर स्पर्धा आज व्यावसायिकाला सुरुवात होते आणि 3 दिवस मात्र आपल्या सगळ्यांचं लक्ष जिल्हा पालघर आणि बोईसरवर देखील असणार आहे आणि या अगदी सुंदर अशा क्रीडा नगरीवर देखील असेल. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी ज्यांनी 2 दिवसापूर्वी जर पाहिलं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये 4 व्हीलर कार मालिकावीर म्हणून जिंकली असा रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील देवत गावचा खेळाडू गोलंदाजीसाठी मयूर वाघमारे येत आहेत. गोलंदाजीसाठी मणिजी पाटील समालोचक कुठे असतील लगेच संपर्क साधा. कॉमेंट्री बॉक्स 3 षटकांचा खेळ संपलाय. 31 धावा धावफलकावर आहेत आणि गोलंदाजीसाठी विकेट घेण्यासाठी प्रसिद्ध असणारा विकेट टेकर गोलंदाज मयूर वाघमारे यांना आपण या ठिकाणी पाहतोय. समोर नो लुक या स्ट्रोकसाठी जगप्रसिद्ध असणारे मात्र फलंदाज समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रदीप पाटील यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय तर बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत मयूर वाघमारे. पहिलाच बॉल समोर खेळलाय. एफर्ट चांगले होते लाजबाब परंतु बॉल मात्र त्यांना गुंगारा देतोय. प्रथमेश पवार यांचं कौतुक करावं लागेल परंतु बॉल 4 धावांसाठी चौकार. ठीक यूके एसोसिएशन आदरणीय सन्माननीय कल्पेश जी पाटिल साहब हम आपका स्वागत कर रहे हैं. आइए हमारे मंच पर आकर आप विराजमान होइए. ओवर टू कम बॉक्स. प्रयत्न केला खूप चांगला प्रयत्न होता परंतु बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळाला. मयूरने पहिल्याच बॉलवर संधी निर्माण केली होती परंतु बॉल थोडासा दूर सुद्धा राहिला. 35 धावा धावफलकावर प्रदीप पाटील. यावेळेला पुन्हा हवाई हल्ला. यस मयूर वाघमारे आले आणि विकेट नाही असं क्वचितच पाहायला मिळतं. विकेट इकडे घेतली गेलेली आहे आणि भूषण गोळे यांच्या नावावर आणखीन एक कॅच. मला वाटतं बॉल भूषणचा शोध घेतोय की काय. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर बॉल होता. मयूर वाघमारे फलंदाजांना चुका करायला भाग पाडतात आणि विकेट घेत असतात तेच इकडे पाहायला मिळालं. अगदी बैठक मारली तिकडे भूषण गोळे यांनी कॅच घेता घेता. आणखीन एक विकेट आलेली आहे. एक पहिल्या बॉलवर चौकार आला त्यानंतर विकेट. पाहूया कशा प्रकारची कामगिरी येणाऱ्या कालावधीमध्ये इकडे केली जाईल. परंतु मोठी मॅच आहे मोठी टीम आहे आणि मैदानाच्या आतमध्ये मुंबई बांद्र्याच्या सिक्सर किंगची चर्चा होत असते सध्या अखंड भारतामध्ये. बॅटिंगसाठी श्रेयस कदम फ्रॉम बांद्रा मुंबई मैदानात दाखल होत आहेत. हे चित्र आपण पाहू शकता. हा क्षण पाहू शकता कशा प्रकारे बाद झालेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता टायमिंग नाही करू शकले मयूरच्या चेंडूवर आणि इकडे विकेट येते. विविध अँगलने देखील या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न इकडे केला जातोय. 70 स्पोर्ट टीम आणि 20 स्पोर्ट्सवर देखील ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहताय. श्रेयस यांना आपण या ठिकाणी पाहूयात. बॅटिंगसाठी मयूर वाघमारे समोर आहेत. ओव्हर नंबर 4 सध्याच्या घडीला आपण पाहतोय. चौथी ओव्हर आहे. 35 धावा धावफलकावर. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल कारण पालघर जिल्ह्यामध्ये आपण आहोत आणि बोईसरचे अतिशय सुंदर असं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. पालघर डहाणू तालुका स्पोर्ट असोसिएशनचं असणारं हे क्रीडांगण. स्वरा युवा ग्रुपची आमदार चषक स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा पहिला सामना सुरू झालाय. यावेळेला आणखीन एक हल्ला. आल्या सिक्सर किंग मैदानात आल्यावर 6 नाही मारणार तर काय मारणार. बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. काय स्ट्रोक खेळलाय पॉवर पहा. या 70च्या बॉलची टॅग लाईन लगा तो 6 आणि खूप लांबवरचा षटकार. 6 मारलाय श्रेयस कदमने आणि दबाव जो थोडासा या ठिकाणी कपिल 11 NB धनकवडी जो निर्माण करू पाहत होती ना श्रेयसने त्याला हटवलंय. बालाजी 11 राजकोट ही सुद्धा मॅच मध्ये येते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि इकडे डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर होता.
सातत्याने जर पाहिलं तर इकडे हल्ले प्रतिहल्ले होत आहेत. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढू लागलेली आहे. आजूबाजूच्या गावातून काय तालुक्यातून सुद्धा ही चर्चा असणार आहे. चला आज हे सगळे खेळाडू व्यावसायिक दर्जाचे आपल्याला पाहायला मिळतील. चला मैदान गाठूयात. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इकडे गर्दी होऊ लागलेली आहे. 41 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर चौथा मार्गस्थ आहे. सगळ्या प्रेक्षकांचं जे दर्दी आहेत ना थंडीत सुद्धा इकडे आलेत त्यांना माहिती आहे आज आपल्याला चांगलं क्रिकेट पाहायला मिळणार आहे. आमदार चषकामध्ये चांगला बॉल हे हल्ले प्रतिहल्ले काय मजा येते इकडे. कारण एकाहून एक सरस खेळाडू आहेत. एकाने विकेट घेतली लगेच त्याच्यावर दुसरा हल्ला चढवला त्याच्यानंतर लगेच गोलंदाजाने पुन्हा चांगला चेंडू टाकला आणि हीच तर चुरस असते जी पाहायला आपल्याला मजा येते. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 42 धावा धावफलकावर. मयूर वाघमारे गोलंदाजीसाठी. समोर जर पाहिलं तर टीमचे संगनायक आणि भारतीय टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव बाहुबली टेनिस क्रिकेटचा सुमित ढेकळे यांना आपण पाहतो. टीम बालाजी 11 राजकोट गुजरातसाठी 6 बॉलमध्ये 17 वर खेळतायत. ओ मयूरने मात्र प्रभावित केलं होतं. यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडूची फेकी. एक धाव नाही रोखू शकत आहेत आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. बघता बघता ओव्हर नंबर 4 या ठिकाणी संपलेली आहे आणि 4 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 43 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. मजा असते ज्यावेळेला थंडीही असते आणि आपण क्रिकेटच्या मॅचेस पाहत असतो. परंतु आपण सगळं काही विसरून जातो. मैदानावर लक्ष केंद्रित करतो. या खेळाडूंना पाहत असतो आणि मॅचेसचा आनंद घेत असतो. ही गर्दी आजच मोठ्या प्रमाणावर झाली आहे. थोड्या वेळाने आणखी वाढत जाईल. चाकरमानी मात्र आपल्या ऑफिसवरून निघाल्यानंतर इकडे आले असतील. बरेचसे चाकरमानी जे आहेत. चला पंचांच्या सूचना आहेत. थोडीशी घाई करायची आहे. हे पहा प्रेक्षक आलेले आहेत दूर दूरवरून. आपापल्या गावचं क्रिकेट खेळणारे आहेत. हे तालुक्याचं क्रिकेट खेळणारे आहे. कोणी ऑफिसचं क्रिकेट खेळणारं आहे. कोणी एक कालखंड गाजवलेला आहे. चला काय म्हणतात ते पाठी दाखवतात काहीतरी. आणि या सगळ्या प्रेक्षकांच्या भावमुद्रा टिपण्याचा प्रयत्न देखील आमचे कॅमेरामन करत आहेत. स्वागत आहे. कारण प्रेक्षकांविना मजा नाही. क्रिकेट खेळाडू स्पर्धा हिट करतात. प्रेक्षक सुद्धा स्पर्धा हिट करतात. कारण थंडीत सुद्धा हे येत आहेत मॅच पाहण्यासाठी. पावसाळ्यात सुद्धा मॅच पाहायला येत असतात आणि उन्हाळ्यात सुद्धा कडक. तर येणाऱ्या कालावधीमध्ये 70 स्पोर्ट्सवर आपण एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे. ग्रामीण धमाका बिग बॅश 3 ज्याचा पहिला पुरस्कार आहे रेकॉर्ड ब्रेक ग्रामीण संघांसाठी 12 लाख. दुसरा पुरस्कार जर पाहिलं तर 6 लाख. तृतीय आणि चतुर्थ 1-1 लाखाचा पुरस्कार आणि वैयक्तिक पारितोषिक देखील मोठ्या प्रमाणावर तब्बल 21 लाख रुपये पारितोषिक असणारी ही स्पर्धा आपल्या भेटीला दिनांक 7 ते 12 जानेवारी रोजी येणार आहे. गावातील 9 खेळाडू आणि 2 आयकॉन हा फॉर्मॅट याही वर्षी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल दिशा दिली आहे. फायनलिंगचं क्षेत्र निवडलंय सुमित यांनी आणि या फुलटॉस बॉलला सीमारेषेच्या पार पाठवलंय 4 धावांसाठी. फुलटॉस बॉल होता. अशा प्रकारचे फटके देखील अलीकडे खूप चांगल्या पद्धतीने विकसित केलेत सुमित यांनी आणि तेच पाहायला मिळालं. बिग हिट अखू टप्प्याचा बॉल होता. त्याच्यावर हल्ला चढवलाय. बाहुबलीच्या बॅट मधून लांबच लांबवरचा फटका. 6 षटकार. विनंती असेल आपण ज्या ठिकाणी उभे आहात टावरच्या थोडंसं बाजूला उभं राहायचंय. लाईन ब्रेक होते आणि आपल्याला त्या ठिकाणी विजेचा धक्का देखील लागू शकतो. टावर जे आहे त्या टावरच्या जवळ कोणीही उभे राहू नका ही विनंती असेल. ठीक बघा हाँगकाँग वरून आदरणीय सन्माननीय आयोजी शुक्ला साहेब इकडे आले. त्याचं आपण वेलकम करूया. आणि एक चांगली गोष्ट आहे त्यांचं सुपुत्र हाँगकाँगच्या इंटरनॅशनल टीम मधील क्रिकेट खेळतोय. त्या झाला पाहिजे आयुष शुक्ला आणि त्याचे सुपुत्र आपण पाहतोय. बघा रोहित शर्माचा विकेट सुद्धा त्यांनी घेतलाय. क्रिकेट कारकिर्दीमध्ये किती मोठी गोष्ट आहे ना आपल्याकडे. आज आयोजी शुक्ला सर खास हाँगकाँग मधून तुषारजी संखे यांची स्पर्धा पाहण्यासाठी आले. वेलकम आपलं हार्दिक स्वागत असेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
जवळ मॅचच्या दिशेने सुमित, समोर जर पाहिलं तर भूषण गोळे यावेळेला कमबॅक केलंय, चांगल्या ठिकाणी चेंडू टाकलाय, चेंडूची फेकी करण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त माहोल आपल्याला पाहायला मिळतोय, खूप चांगले दर्जेदार टीम्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रेयस कदम एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत, सुमित ढेकळे एका बाजूला पाहायला मिळतात, भूषण गोळे गोलंदाजीसाठी आहेत. यावेळेला दिशा दिली आहे, फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय, एक पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला श्रेयस यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा 4 चौकार. धावसंख्या जर पाहिली तर पुढे चालली आहे, वेगाने धावा जमवल्या जातात. आता कमी गतीने बॉल टाकला, हे ब्रह्मास्त्र आहे भूषण गोळे यांचं आणि यासाठी राजधानी साताऱ्यावरून दाखल झालेले आहेत पालघर मध्ये भूषण गोळे या ठिकाणी विकेट घेताना पाहायला मिळालेत. आणि माघारी परतावं लागतं या ठिकाणी. बॅटर श्रेयस, खूप चांगली बॅटिंग केली श्रेयसने, आपल्या टीमसाठी धावा जमवायच्या होत्या, त्या धावा त्यांनी जमवल्या. वेग वाढवायचा होता धावांचा, तो वाढवलाय, परंतु मोक्याच्या क्षणी ते आउट सुद्धा होत आहेत. आणि आता धावसंख्या झाली आहे ती 58 धावा धाव फलकावर. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतील. कमी गतीने चेंडू टाकला, थोडासा टर्न करण्याचाही प्रयत्न होता, अपील केलं, पंचांच्या मनात कोणतीच दुविधा नव्हती. आणि नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने जात आहेत दीपक गढवी. गुजरात राज्यातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. कच्छ, भुज या परिसरातील मांडवी या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या दिशेने दाखल होतोय दीपक गढवी. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. कच्छ परिसरातील गांधीधाम किंवा राजेश नायडू असतील, दीपक गढवी असतील, हितेंद्र जडेजा असतील, त्या परिसराला बिलॉंग करतात. या वेळेला बॅटची कडा घेत बॉल मात्र पाठीमागे येतोय, अगदी स्टंपच्या बाजूने जाता जाता बॉल राहिला आणि बॉल पाठीमागे येईल. भूषणचं हे षटक थोडंसं महागडं राहिलं, परंतु यश देखील मिळतं इकडे. विकेट आली महत्वाची, तेही महत्वाचं आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता या ठिकाणी 59 धावा, 5 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. सर्व क्रिकेट रसिकांनो आपलं स्वागत आहे. अतिशय दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि विशेष म्हणजे मैदान किती सुंदर आहे. तर सगळे हेच म्हणत असेल जाऊयात अनिकेत राऊतच्या गावाला, कारण या मैदानामध्ये मागील 3 वर्ष मात्र तुषारजी संके साहेब, स्वराज युवा ग्रुप, पालघर जिल्हा प्रीमियर लीग आयोजित करतात. यावेळेला एक वेगळी संकल्पना पुढे आली की पालघर जिल्हा प्रीमियर लीगच्या जोडीला व्यावसायिक गटाची स्पर्धा ठेवायची आहे आणि त्यामध्ये अखिल भारतीय खेळाडू देखील या ठिकाणी समाविष्ट झाली पाहिजे. आणि हा प्रयत्न इकडे यशस्वी झालेला आहे. पहिल्याच दिवशी जर पाहिलं तर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होते. यूट्यूबलाही मोठ्या प्रमाणावर आपल्याला हे सगळे प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. अगदी सुरुवातीपासूनच जर पाहिलं तर तब्बल 15,000 प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेले आहेत. मोठी उपलब्धता आहे आणि जसजशी स्पर्धा पुढे जाईल ना, यूट्यूबचे व्ह्यूवर्स नक्कीच या ठिकाणी वाढणार आहेत, कारण चांगलं मैदान, चांगली स्पर्धा, चांगले खेळाडू, चांगल्या मॅचेस हे सगळ्यांनाच आवडतं. आणि म्हणून आज या ठिकाणी गर्दी झाली आहे आणि यूट्यूबला तर अगदी सुरुवातीपासून गर्दी 70 स्पोर्ट्सला होते, अगदी 20 स्पोर्ट्सवर देखील ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. दीपक गढवी आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा विकेट टेकर गोलंदाज मयूर. यावेळेला आल्या पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न दीपक गढवी. यस, दुसरा बॉल होता त्यांचा, परंतु हा सीमारेषेच्या पलीकडेच पाठवलेला आहे, ज्या ठिकाणी 4 धावा. आणि त्याच्यावर या ठिकाणी 4 धावांचा फटका दीपक गढवी यांनी खेळलेला आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका, बॉल हवेत. प्रथमेश म्हात्रे त्या ठिकाणी आलेत,
कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी झाला होता आणि नाराज असतील मयूरच्या गोलंदाजीवर. हे दुसऱ्यांदा झाले, कॅच नाही होऊ शकली आहे. संधी तर निर्माण केली होती, पुन्हा तोच बॉल त्याच ठिकाणी टप्पा आणि फटकाही फसला होता. ठीक, नक्कीच यानंतर रेड डेव्हिल नोएडा रायगड विरुद्ध शिफा स्ट्रायकर फिरोज 11 इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्सनी प्लेइंग इलेव्हनचं लिस्ट तयार करून टॉस साठी सज्ज राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. ओव्हर टू कॉम बॉक्स. 64 धावा धाव फलकावर. पहिला डाव इकडे जवळपास संपायला आलाय. 64 धावा 64. मयूर वाघमारे अतिशय दर्जेदार आयोजन इकडे आपण पाहतोय. यावेळेला स्ट्रोक चांगला खेळलाय, समोर उडवला आणि यावेळेला नाही चुकणार. खूप चांगला झेल त्या ठिकाणी घेतलाय. मॅन फ्रॉम फुंडे प्रथमेश म्हात्रे त्या ठिकाणी आले आणि एक अप्रतिम झेल या ठिकाणी घेतलाय आणि आउट व्हावं लागेल सुमित ढेकळे यांना. मयूरने घेतली विकेट. तर याच पालघरला आणि विराटला बिलॉंग करणारे समालोचक ज्यांचा देखील भारतभर बोलबाला आहे असे प्रशांत आदवडे सर देखील राष्ट्रभाषा हिंदीतील एक जबरदस्त समालोचक आहेत आणि ते सुद्धा जोडले जात आहेत. तर हॅलो 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 परंतु त्यांनी 2 कॅच विकेट देखील घेतलेले आहेत. पर मयूर की खासियत है विकेट टेकर गेंदबाज है, हमेशा बल्लेबाजों के लिए परेशान करते हैं. बढ़िया स्टार्ट और दिग्गज खिलाड़ी को जब आउट करते हैं आप विकेट प्राप्त करते हो गेंदबाज का कॉन्फिडेंस जरूर बढ़ता है. आणि 70 स्पोर्ट्सवर जोडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचा मी मनापासून स्वागत करू आणि सगळ्यांना विनंती असेल अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल 70 तर जरूर करा. यावेळेला पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. जमिनीलगत चेंडू काव कॉर्नरच्या दिशेने गेलाय. चेंडूची फेकी होईल. खूप चांगला पहिला डाव तर आतापर्यंत रंगताना पाहायला मिळालाय. पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये काय घडेल, किती धावांचं आव्हान समोर उभं राहणार आहे. मयूर वाघमारे रायगढ़ प्रीमियर लीग में मैन ऑफ द सीरीज रहे थे, तो यहाँ से भी कॉन्फिडेंस आपको मिलेगा. और बीच मैदान पर जो सतह है, जिस तरह से आप देखें वो सतह उसका फायदा उठा रहे हैं, शानदार गेंदबाजी कर रहे हैं. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केली आहे. दीपक गडवी समोर आहेत. ऑप्शनच्या बाहेर मात्र या ठिकाणी चेंडू जरूर टाकला गेलेला आहे. मयूर वाघमारे तिसऱ्या पंचाची मागणी मात्र या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तो बल्लेबाज ने चैलेंज किया है, टीवी अंपायर की तरफ इशारा किया और फील्ड अंपायर ने 65 विकेट के नुकसान पर एक बहुत ही अच्छा मुकाबला बीच मैदान पर आप देख रहे हैं. और ये निर्णय और का खेल, इट्स अ फेयर डिलीवरी. मयूर वाघमारे अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है गेंदबाजी करने के लिए. चंद्रकांत जी, बहुत अच्छा मैच है और दो तगड़ी टीमें इस वक्त ये आमदार चषक में दमदार प्रदर्शन करते हुए. जवळ पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने पहिला डाव इकडे सुरू असताना आपल्याला पाहायला मिळेल. दीपक गडवी, मयूर यावेळेला फटका चांगला खेळलाय समोरच्या दिशेने. तिकडे आहेत केतन म्हात्रे. चेंडूची फेकी केलीये, एक धाव तर घेतलीये. दुसरीचा प्रयत्न आणि या प्रयत्नात आणखीन एक विकेट या ठिकाणी येईल. आणि धावफलक जर पाहिला, पहिल्या डावाची समाप्ती झाली आहे. 11ची सरासरी गाठली. निर्धारित 6 षटकांमध्ये 66 धावा बनवल्या गेलेल्या आहेत आणि 67 धावांचं आव्हान या मॅचला जिंकण्यासाठी आहे. पाहूया काय होईल. बहुत सारी चर्चा होगी, लेकिन एक बार फिर लोग इंतजार करें, दर्शक इंतजार करें कि अगले मैच की कहानी क्या होगी, उसके बारे में चर्चा होगी. और टॉस का बॉस हमारे साथ जुड़ रहे हैं, उसी पर आपका स्वागत है. धन्यवाद प्रशांत यादवड़े. देखिए अगले मैच का टॉस किया जा रहा है जहां पर रेड डेविल नोएडा रायगढ़ बनाम सिफा स्ट्राइकर फिरोज 11, ये 2 टीमों के बीच में मैच खेला जाएगा. बोथ कैप्टन्स टॉस खिलाइए तुरंत. और मैं बुलाना चाहूंगा जो आज स्पेशल हांगकांग से हमारे बीच पहुंचे हैं सम्माननीय आशीष जी शुक्ला सर. आइए, आपके दस्ते मोबाइल से हम टॉस करेंगे.
और टॉस के लिए आ जाइए फिरोज सर अपने कप्तान को टॉस के लिए भेजिए। देखिए इनिंग ब्रेक में हम टॉस करने वाले हैं, टॉस इनिंग ब्रेक में होना अनिवार्य है। सुपर स्ट्राइकर फिरोज 11 बनाम रेड डेविल नोएडा रायगढ़, मतलब कैप्टन टॉस के लिए आ जाइए। हम देख रहे हैं इस वक्त स्वरा युवा ग्रुप प्रेजेंस आमदार ट्रॉफी 2024 पहला सीजन 2024 का पालघर डहाणू तालुका क्रिकेट एसोसिएशन का ये मैदान, इस मैदान पर खेली जा रही है प्रतियोगिता। तो प्लीज मतलब कैप्टन तुरंत आ जाइए। फिरोज शेख सर अपने कप्तान को तुरंत टॉस के लिए भेजिए। फिरोज सर हमारे स्क्रीन पर जो कल हमने बर्थडे सेलिब्रेट किया उससे की झलकियां दिखाई जा रही हैं। तुषार जी सर का कल के दिन में जन्मदिन था, काफी बेहतरीन जन्मदिन मनाया गया और उसकी झलकियां हमारे स्क्रीन पर दिखाई जा रही हैं। तो प्लीज आशीष सर आ जाइए, आपका हम वेलकम करेंगे। जो आज स्पेशल हम देख सकते हैं हांगकांग से पहुंचे इनके जो सुपुत्र हैं जिन्होंने हांगकांग इंटरनेशनल टीम में खेलते हुए नजर आ रहे हैं, जिन्होंने रोहित शर्मा का विकेट भी चटकाया है। देखिए अभिषेक आंगणे हमारे बीच पहुंच चुके हैं, कैप्टन शिफा स्ट्राइकर फिरोज 11 के कप्तान। योगेश पवार प्लीज अपने कप्तान को भेजिए, रेड डेविल नोएडा रायगढ़ के कप्तान। देखिए हमारे मेहमान इंतजार कर रहे हैं, इनिंग ब्रेक में हमें टॉस करना है। योगेश पवार आपल्या संघाला लगेच पाठवा। रेड डेविल नोएडा रायगढ़ लगेच टॉस साठी या प्लीज। पंकज पाटील, पंकज पाटील सर बघा रेड डेविल नोएडा संघ संगणक लगेच पाठवायचा आहे। बघा आमचे पाहुणे वाट पाहत आहेत, हे आपण लक्षात घ्या। खास स्पेशल तुषारजी संके साहेबांची ही स्पर्धा पाहण्यासाठी ऍडव्होकेट विकीजी शुक्लांची मोठे बंधू आज इकडे पोहोचलेले आहेत, त्याचा आपण परत एकदा मनापासून स्वागत करतोय। एक अप्रतिम स्पर्धा आहे, दर्शकदार स्पर्धा बघा, प्रेक्षकांची अफाट गर्दी या स्पर्धा लागली गेली आहे आणि प्रत्येकांना चाहूल होतं सकाळपासून पाहू शकाल जास्तीत जास्त कॉल आम्हाला आले कधी ऑल इंडिया ओपन ची स्पर्धा होईल तुषारजी संख्येच्या नेतृत्वाखाली। बघा पालघर जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत, परंतु 8 तालुक्यामध्ये एवढी गर्दी आहे आणि पाहू शकाल बाहेरून सुद्धा प्रेक्षक इकडे पोहोचलेले आहेत। त्या सगळ्यांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत या स्पर्धेमध्ये। रेड डेविल नोएडा रायगढ़, चला टॉस साठी लगेच या प्लीज। रेड डेविल नोएडा रायगढ़, पंकजी पाटील। तसेच या ठिकाणी महत्वाची अनाउन्समेंट, येणाऱ्या कालावधीमध्ये संपूर्ण भारताला ज्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची प्रतीक्षा लागली होती ती स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे। येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, भारतातील आघाडीची स्पर्धा सुप्रीमो ट्रॉफी येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे, याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे। संजय पोतनीस साहेबांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये आपल्या भेटीला सुप्रीमो ट्रॉफी येईल। बघा अनिकेतजी राऊत अजूनही कॅप्टन आले नाहीये आणि रायगड या संघाचा अनिकेतजी राऊत बघा आमचे पाहुणे वाट पाहत आहेत आणि कॅप्टन सुद्धा आलेला आहे सुपर स्ट्रायकर फिरोज 11 संघाचा। रायगड संघ तो स्पीडअप करा प्लीज, बघा पाहुणे वाट पाहत आहेत तुमची। चला रायगड संघनायक थोडं स्पीडअप करा प्लीज, रायगड संघ। चला मॅच सुरुवात करायची। या षटकानंतर आपण टॉस घेणार आहोत। ओव्हर टू कॉम्बॉक्स चंदू सर आणि प्रशांत सर। जवळ मॅचच्या दिशेने क्रिकेट रसिक हो आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे। एक अशी क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे ज्या क्रीडा स्पर्धेमध्ये
अखिल भारतीय खेळाडूंचा समावेश पाहायला मिळतोय. केतन म्हात्रे स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल प्रचंड वेग धारण केला होता या बॉलने. जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. विकी भोईर गोलंदाजीला जसे आले लेंथवरचा बॉल अगदी शूट केला यष्टीरक्षकांकडे. प्रशांत जी, नवी मुंबई एक्सप्रेस बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. टिप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर रखा और थोड़ी गेंद नीचे भी रही, ज्यादा ऊपर नहीं आए और ऑन साइड पर खेलना चाह रहे थे केतन. बीट विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. बिंदी गेंद के साथ आगाज किया गया विकी द्वारा. 36 मोटरसायकल बाईक जिंकणारा खेळाडू आपल्या बॅटिंगसाठी पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा तेज ऑफ स्टंपच्या बाहेरून बॉलला उसळी दिली, पाठवले यष्टीरक्षकांच्या दिशेने. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. काय सुरुवात केली आहे विकी यांनी. बिल्कुल गेंदबाज ने तो अच्छी शुरुआत की, लेकिन बल्लेबाजों को भी अच्छा आगाज करने की जरूरत. ऑफ स्टंप के बाहर वाली लाइन गेंद को बहुत बढ़िया तरीके से ऑफ स्टंप के बाहर डाल रहे हैं और ऑन साइड पर खेलने का दोबारा प्रयास, और इस बार भी केतन कुछ अच्छा नहीं कर पाए. विकी केतनसाठी पॉवर प्ले सुरू आहे. यावेळेला उसळी होती आणि या उसळी असणाऱ्या बॉलला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. हीच तर खासियत आहे. एक वेगळं टॅलेंट आहे या खेळाडूमध्ये. बॉल सीमारेषा पार. 4. अच्छा स्ट्रोक था, बेहतरीन टाइमिंग. एक्शन ड्रिप में भी देखिए टप्पा खाते उछाल मिला, टपक द बॉल चले गए, गेंद को ऑन साइड पर खेल दिया. काउ कॉर्नर बाउंड्री लाइन की तरफ गेंद जाते हुई दर्शनीय स्ट्रोक. बहुत ही अच्छा स्ट्रोक था. इस बार प्रॉपर टाइमिंग पोजीशन थी, खास करके बल्लेबाज केतन म्हात्रे द्वारा. आगाज बहुत अच्छा किया. समेत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा विकी आणि केतन. पुन्हा एकदा तेच. यावेळेला बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. क्या गजब की बल्लेबाजी मैदान के अंदर. अगर देखें तो बल्लेबाज केतन द्वारा पहली 2 गेंदों पर जवाब नहीं था, लेकिन अब लाजवाब कमाल की बल्लेबाजी कर रहे. पहले चौका, उसके बाद में ये छक्का. छोटी गेंद पर प्रहार कर रहे और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजते हुए. एक जबरदस्त संघर्ष पाहायला मिळणार आहे. सोपं नाहीये आणि अवघड सुद्धा नाहीये. प्रशांतजी, या दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात कित्येकदा आलेल्या आहेत. विशेष म्हणजे एकाने वाकड्याला, एकाने धारावीला, दोघांनी आपलं ग्रामीण क्रिकेटही खूप चांगले खेळलेलं आहे आणि मोठमोठ्या संघांचे घटक हे दोन बनतात. एकमेकांच्या विरोधात कित्येकदा आलेले सुद्धा आहेत. तर लढत चांगलीच रंगणार आहे. एकाने पहिल्या 2 बॉलवर डॉट बॉल टाकले आणि त्यानंतर एकाने 2 बॉलवर सीमारेषा दाखवली बॉलला. सांप पर नेवले के बीच जब लड़ाई होती है ना तो देखने के लिए मजा ही आता है. ये दोनों खिलाड़ी दिग्गज खिलाड़ी है और अब दर्शक भी यही देखने के लिए आए. इस तरह का बैटल होगा ना तो दर्शक तालियां बजाएंगे, सीटियां बजाएंगे, सराहना करेंगे, मजा आएगा. एक अच्छा बैटल मैदान के अंदर. विकी केतनसाठी. केतनने हा बॉल अगदी थोडासा दूरवरून झटकला. स्क्वेअर लेगला निघालाय बॉल. अडवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी आणि खूप चांगले एफर्ट्स तिकडे पाहायला मिळाले. विश्वनाथ त्या ठिकाणी होते आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉलला अडवण्याचा प्रयत्न तिकडे केला जरूर होता. और गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर चली गई है. कोशिश तो की गेंद को रोकने की, और ये पहली बार जो है ना गेंदबाज स्टंप के अंदर आए और गेंद को बहुत खूबसूरती के साथ, कलाई के साथ मोड़ दिया था डीप स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ. अच्छा प्रयास था, बिल्कुल अच्छा प्रयास था. कामयाबी नहीं मिली लेकिन कमिटमेंट थी मैदान के अंदर. केतन म्हात्रे काही थांबायला तयार नाहीयेत. पहिल्या 2 बॉलवर अंदाज घेतला, पहिल्या 2 बॉलची वाट पाहिली आणि त्याच्यानंतरच्या 3 बॉलची वाट लावली आणि हे तर क्रिकेट आहे आणि यासाठी ओळखला जातो हा खेळाडू सुद्धा. केतन आहेत बॅटिंगसाठी. आणखीन एक. याही वेळेला हवाई हल्ला केलाय आणि बॉल हा सुद्धा सीमा रेषा पार. षटकार. कडक बॅटिंग मैदानावरती आपण पाहू शकता. इथे आता हवा स्ट्रोक पहा कशा पद्धतीने खेळलाय. झापूक झुपूक बॅटिंग मैदानावरती होतोय. 2 डॉट बॉल. त्यानंतर केतन थांबला नाहीये. तोडफोड मैदानावरती केले आणि अप्रतिम स्टार्ट करून दिले आपल्या टीमला. खूप चांगली स्टार्ट या ठिकाणी म्हणावी लागेल. पहिल्या 2 बॉलच्या मात्र या ठिकाणी अंदाज घेतल्यानंतर 3 बॉलवर मात्र पुढचे 4ही बॉल सीमारेषा पलीकडे पाठवले. चौकार षटकार आणि रिझल्ट काय तर 20 धावा झाल्या. प्रशांत सर, एक ड्रीम स्टार्ट है. आपने 20 रन बनाए. सामने एक ऐसे गेंदबाज है जो हमेशा विकेट लेते हैं. आपने विकेट नहीं दिया, 2 गेंदों पर बिंदी गिंदी और उसके बाद में कमाल की बल्लेबाजी. फ्रंट फुट पर अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच गेंद तारामंडल में और बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई गगनचुंबी छक्का. मैग्निफिसेंट बैटिंग. सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, तो केतन के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. फाइन स्टार्ट.
खूप चांगली, परंतु मॅच नाही संपली आहे. इकडे पहिल्या ओव्हरमध्ये जरी धावा आल्या असतील कमबॅक होऊ शकतं आणि ते कमबॅक करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे गोलंदाज सिब्बान शेख यांना, जे अहिल्यानगर जिल्ह्यातून संगमनेर तालुक्यातून नेमोन या गावातून दाखल झालेत. परंतु बॅटिंगसाठी सुद्धा पुण्याच्या या खेळाडूच्या नावाची सुद्धा सध्या चर्चा आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील बावधनचा खेळाडू बॅटिंगसाठी, नाव महेश नानगुडे, तर गोलंदाजीसाठी वेगावर स्वार होणारे गोलंदाज सिब्बान शेख यांना आपण या ठिकाणी पाहतोय. गेली कित्येक वर्षाचा अनुभव आहे सिब्बान यांच्याकडे, तर दुसऱ्या बाजूला महेशकडे युवा टॅलेंट आहे. मजा येईल मॅच पाहायला. हो, सिब्बानचा पहिलाच बॉल चांगला होता, परंतु बॅटची कडा घेत बॉल मात्र बाजूला जाईल. एक धाव मात्र नक्कीच येते. चंद्रकांत जी लीजेंड खिलाड़ी है, 40+ खिलाड़ी है सिब्बान, और 40+ में भी अच्छा खेलते हैं, प्रोफेशनल क्रिकेट में भी अच्छा खेलते हैं, और सामने एक युवा खिलाड़ी, सुकून और जुनून के बीच लड़ाई, महेश, सिब्बान और एक तरफ केतन फॉर्म में खिलाड़ी. तो ये 3 खिलाड़ी है, लोगों दर्शक जो आए ना, इनके लिए बहुत कुछ एक बार फिर देखने का मौका मिलेगा. हो, अगदी सिब्बान यांना ज्या वेळेला पाहतो, कारगिल संगमनेर, RCC नाशिक, विकी आळे या सगळ्या संघांना खेळील त्यांची कारकीर्द आठवते. आणि मॅरेथॉन प्रवास 20-25 वर्ष जर एखादा वेगवान गोलंदाज गोलंदाजी करतो तर ती मोठी गोष्ट आहे, आणि म्हणूनच सिब्बान काहीतरी वेगळे आहेत. तर समोर आता केतन म्हात्रे असतील, कमबॅक करायचं आणि ते कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, आणि त्यासाठीच मास्टरमाइंड सुमित ढेकळे यांनी सिब्बान यांना आमंत्रित केलं. लगेच दुसऱ्या षटकामध्ये केतन एक वेगळा स्ट्रोक, खेळपट्टीवर पडले आणि बॉलला मैदानाच्या बाहेर पाडलाय. वा केतन वा, षटकार. पहा ऍक्शन रिप्ले, पडतोय पण घडतोय आणि मैदानात एकटाच नडतोय. काय बॅटिंग, क्लास बॅटिंग करतोय, मैदानाच्या चारही बाजूला चौफेर गोलंदाजी मैदानावरती. चला फिरोज स्ट्रायकर चे कॅप्टन आणि रेड डेव्हिल नोएडा रायगडचे कॅप्टन, चला टॉस जास्त वेळ झालेला आहे. ओव्हर टू कम बॉक्स. जबरदस्त मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी केतन म्हात्रे शो सुरू आहे आणि खूप जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला 27 धावा झाल्या सुद्धा थक्क केले या देखील खेळाडूने आपल्या बॅटिंगने, आपल्या खेळाने यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. परंतु सिब्बान देखील काही कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. पहिला बॉल जरी खराब होता या अगोदर टाकलेला, परंतु आता कमबॅक केले प्रशांत सर. टेलीग्राम मिल गया था, बॉल डिलीवर होने से पहले बल्लेबाज जो है वो पोजीशन में आए थे रिवर्स स्टेप के, तो टेलीग्राम मिल गया. सिब्बान को अच्छी गेंद थी, थोड़ा सा आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी की और ज्यादा जगह नहीं मिली. अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, अच्छा कमबॅक किया. कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सातत्याने होताना पाहायला मिळतोय आणि ते करावं देखील लागेल. मॅच अजूनही सोपी नाहीये, कारण अजूनही इकडनं मॅच जिंकण्यासाठी 40 धावांची तर आवश्यकता आहेच आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही असं म्हटलं जातं, आणि आपण कित्येकदा पाहिलं सुद्धा. आज युसुफ सय्यद सर असतील, मणिजी पाटील सर असतील, यांचाही आवाज आपण ऐकाल. यावेळेला वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर होता आणि वेग वाढवण्याच्या प्रयत्नात वाईट बॉल येतोय. गति के ऊपर सवार होकर फिलहाल गेंदबाजी करने की कोशिश आप जब कर रहे हैं तो अनुशासन की जरूरत होती है. इस बार अनुशासन नहीं था, लेग स्टंप के काफी बाहर गेंद थी और अंपायर ने वाइड बॉल का इशारा किया. सिब्बानने टाकलेला हा चेंडू जर पाहिलं तर नॅचरल अँगल बनत बाहेर जाताना देखील पाहायला मिळाला होता. केतन आणखी चांगला बॉल इकडे येतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे सिब्बान यांचा, कारण धावा झाल्यात, विकेट घ्यायच्यात, कारण सलामीची जोडी मैदानात आहे. केतनला रोखायचा हा प्रश्न आहे. और शुरुआत अगर देखें तो इतनी अच्छी नहीं थी, बिल्कुल कमबॅक करते हुए गेंदबाज सिब्बान. यावेळेला खराब बॉल, त्याच्यावर हल्ला चढवलाय. केतन थांबायला तयार नाहीयेत. आई बॉल, एक जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 6 षटकार. शानदार क्रिकेट मैदान के अंदर जब खराब गेंद आएगी तो उसके ऊपर वो प्रहार जरूर करेंगे. खराब गेंदें आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है. और गेंद जो है ना बिल्कुल नो बॉल का नंबर की तरफ ऑन फील्ड अंपायर चले गए तो कुछ देर के लिए खेल रुकने वाला है. खराब गेंद थी, कमजोर गेंद थी, दोबारा माझ्या बरोबर प्रशांत सर आहेत. प्रशांत सर, ह्या पालघर हा तुमचा जिल्हा आहे, तुमच्या जिल्ह्यातील स्पर्धा आहे. माहोल पाहून, मैदान पाहून, वातावरण पाहून काय म्हणाल? निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघितलं तर प्रत्येक जिल्ह्याला असं आपली एक स्पर्धा या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि ते प्रत्येकाचं स्वप्न असतं.
तर आपल्याला निर्णयाची प्रतीक्षा या ठिकाणी असणार आहे आणि प्रेक्षकांनी आताच मैदान फुलून गेलेलं आहे प्रशांत सर. आणखी मोठ्या प्रमाणावर गर्दी हळूहळू मात्र इकडे पावलं येऊ लागली असतील, कारण प्रेक्षक ज्यावेळेला पाहतात आज हा खेळाडू खेळतोय, आज ही टीम आहे, तर चला मैदानात जाऊयात, असं प्रत्येक ठिकाणीच पाहायला मिळत असतं. आणि आपल्या टेनिस क्रिकेटर्सला किंवा टेनिस क्रिकेटला प्रेक्षकांचा कधी वाणवा मिळालाच नाही. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक, मग ग्रामीण क्रिकेट असू देत, तालुका क्रिकेट असू देत, जिल्हा क्रिकेट असू देत, कंपनी क्रिकेट असू देत, प्रोफेशनल क्रिकेट असू देत, ओव्हर 40 ओव्हर 50 या सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते आणि हे प्रेक्षक यशस्वी हे क्रिकेट मात्र समृद्ध करत असतात. आणि इकडे नो बॉल आहे आणि यानंतर फील्ड सुद्धा आहे. त्याचा फायदा केतन म्हात्रे कसा घेणार हे इकडे आपल्याला पाहायचं आहे. ओहो हो, फील्डचा बॉल मात्र सिब्बाने अप्रतिम टाकलाय, अँगल बनवत आतमध्ये सुद्धा आणलाय. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळेल, जी त्यांची खासियत आहे. इन स्विंगर मात्र इकडे पेश करताना पाहायला मिळाले. लेंथ वरून बॉल आतमध्ये आलाय, परंतु धावसंख्या मोठ्या प्रमाणावर झाली आहे. केतन चांगला बॉल, सन्मान दिलाय, धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिकडे सिब्बांनी लगेच बॉल पकडला आणि फेकला सुद्धा. भाग्यशाली राहिले बॅटर तिकडे, परंतु एक धाव तिकडे घेतली गेली आहे. धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. ठीक, चला आपण वळणार आहोत टॉस कडे, जिकडे पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. एका बाजूला रेड डेव्हिल नोएडा रायगड आणि एका बाजूला सिफा स्ट्रायकर फिरोज 11. बघा आशिष सरांच्या शुभ हस्ते टॉस करणार बघा. एका बाजूला आमदार चषक आहे आणि एका बाजूला स्वरा असं कॉल करायचं आहे. हुज फर्स्ट कॉलिंग? रायगड संघाचा कॉल असणार आहे. स्वराचा कॉल केला गेलाय आणि इट इज स्वरा. नक्कीच टॉस विन झालात आपण. योगेश दादा नक्कीच टॉस जिंकून काय घेणार या नाईट स्पर्धेमध्ये? पहिल्यांदा तो आलाय नाईट खेळण्यासाठी. आमदार चषक 2024 मध्ये निर्णय काय असेल? वेलफील्ड. कसं वाटतंय 2021 नंतर परत 2024 मध्ये याच मैदानात तो आलाय, कसं वाटतंय आल्यावर? कसं माहोल जे पाहिलं? मेन म्हणजे आता डे आणि नाईटमध्ये जरा अजून फार भारी वाटते. म्हणजे असं वाटते की कुठल्या तरी मोठ्या ग्राउंडवर आलो आहे आणि इथली पब्लिक म्हणजे त्यावेळी पण भरपूर होती आणि आता तर त्याच्यापेक्षा जास्त वाटते. आणि पब्लिक पण फार सपोर्टिव्ह आहे, चांगल्या खेळाला दाद देतात. तर चांगलं ग्राउंड आहे आणि एक म्हणजे वाईब चांगल्या येतात. आणि नक्कीच जास्त वेळ घेणार नाही. अभिषेक आंगडे तुमच्याकडे येतो. टॉस तुम्ही गव्हाला, प्रथम तुम्हाला फलंदाजी करायची आहे. टॉस जिंकल्याचा निर्णय काय असता? आम्ही पण फिल्डिंग घेतली असती. नक्कीच चांगला बॅटल पाहायला भेटेल. रायगड एक मोठा संघ आहे, मुंबई संघ फिरोजभाई चांगला संघ बनवून आणलाय. तर बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांसाठी. आपण बोलूया टॉस कॉमेंट्री बॉक्स जिकडे टॉस केला गेला, टॉस विन झालाय. टॉस बॉक्स मधून ते म्हणजे रेड डेव्हिल नोएडा रायगड संघ प्रथमतः स्वीकार केलाय. क्षेत्ररक्षण आमंत्रण दिलंय ते म्हणजे फलंदाजीसाठी सुपर स्ट्रायकर फिरोज 11 संघाला. आपण पाहतोय यावेळेस 77 युट्यूब चॅनलवर स्पर्धा ओव्हर टू कॉम बॉक्स. MH46 CV 2113 ही जी गाडी आहे ती रस्त्याच्या मधोमध उभी आहे. ती कृपया बाजूला घ्या, वाहतुकीला खूप मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण झाला. 43 धावा धावफलकावर आहेत. 67चा पाठलाग करायचा आहे. आणि आता गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर गांधीधाम एक्सप्रेस गुजरात राज्यातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गांधीधाम परिसरातील राजेश नायडू यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. कांडला गांधीधाम या परिसरातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. राजेश महेश नांदगुडे यांच्याही बॅटमधून फटका चांगला आलाय, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी प्रदीप पाटील. एक धाव मिळेल. सलामीची जोडी चांगली पहरली आहे, कारण धाव संख्या 44 झाली आहे. 44 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण आपल्याला पाहायला मिळत आहे. कपिल NB धनकवडी पुणे, निलेशदादा बिंताडे यांचा संघ पाहायला मिळतोय. कपिल NB धनकवडी पुणे आपण पाहतोय. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल होता, थोडासा टर्नही झाला. पंच मात्र या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित करतायत. जय पवार सर यांना आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल आणखी बाहेर गेला. NB ट्रॉफी देखील मोठ्या प्रमाणावर आपण यावर्षी पाहिली. बिग हिट समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर आणि फेकून दिलाय सीमारेषेच्या.
और फिलहाल अगर देखें तक जबरदस्त स्ट्रोक मैदान के अंदर बिल्कुल बल्लेबाज द्वारा शानदार बल्लेबाजी कर रहे केतन म्हात्रे मैन फॉर्म। विवर्स देखील मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेसाठी मिळतात आम्हाला। आत या वेळेला रिव्हर्स अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे फिल्डर आहेत सिब्बान यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळाला। टीमची धावसंख्या 51 झाली आहे आणि केतन म्हात्रे किती 15 चेंडू मध्ये 46 धावांची खेळी केली आहे महाराष्ट्राचा बायकर मॅन। टाळ्यांचा गजर आणि कडकडाट। अर्धशतक नाही झालं तरी केतन तुम्ही प्रेक्षकांना खुश केलंय। प्रेक्षकांचा आवाज टाळ्या हे सांगतायत प्रेक्षकांना केतनची बॅटिंग आवडली आहे आणि अर्धशतकाचे वेध जरूर लागले होते, परंतु या ठिकाणी 46 धावांची खेळी करून केतन मात्र माघारी परत आहेत। मॅच पहा प्रेक्षकांना एवढी आवडली आहे की अगदी पहिलीच मॅच सुरू आहे आणि 1 लाख लोकांनी 70 स्पोर्ट्सवर ही स्पर्धा अनिकेत राऊत 1 लाख लोकांनी पहिलीच मॅच पाहिली सुद्धा आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी जुडले जातील। प्रथमेश पवार नाना इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात। शिवडी मुंबई आणि भारतीय टेनिस क्रिकेट मधील एक चाणाक्ष कर्णधार आणि क्लासिकल बॅटर राजेश नायडू मात्र विकेट घेताना पाहायला मिळाले। चांगला बॉल हळूवार पद्धतीने एक शैलीदार फटका देखील त्या ठिकाणी खेळला आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते। 3 षटकांचा खेळ संपतोय आणि धावसंख्या झाली आहे 52 धावा धाव फलकावर। 21-13 ही जी गाडी आहे ज्या ठिकाणी आपण पार्क केली आपण प्लीज ती गाडी तिथून हलवा, ट्रॅफिक जाम झाले तिथे। 21-13 गाडी आपण त्या ठिकाणी हलवून टाकायची प्लीज 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 आपल्याला विनंती आहे 21-13 कारण वाहतुकीला खूप मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण झाला। आपण काळजी घ्यायची। पहा विकेट तर आली आहे परंतु जी 50 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली त्यातील 51 पैकी 46 धावा या केतन म्हात्रे यांच्या होत्या। वाकळांचं नाव या खेळाडूने अगदी दूर दूर पर्यंत नेलंय। एवढा जबरदस्त फॉर्मात असणारा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय। आज पालघरकरांना देखील खुश केलं, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। नाना मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश पवार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। जोडीला महेश नानगुडे आहेत। पाहूया कशा प्रकारचे हे प्रेक्षक आहेत, पालघरचे क्रिकेट प्रेमी आहेत। ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या त्या ठिकाणचे क्रिकेट प्रेमी आपल्याला पाहायला मिळतात आणि आज आम्ही पालघरचे म्हणजे कोणी तलासुरीवरून आले असेल, कोणी विक्रमगडवरून, कोणी डहाणूवरून, कोणी पालघर अशा विविध तालुक्यातून आलेत। नाना पूल करतायत या ठिकाणी, पूलचा खेळला जरूर परंतु रक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। माघारी परतावं लागेल या ठिकाणी मिड विकेट पर बहुत ही बेहतरीन कैच लपका गया। गेंद को पुल करना चाह रहे थे, डीप मिड विकेट बॉडी लाइन के बाहर भेजने का प्रयास किया गया। प्रथमेश पवार ने हमला किया लेकिन शिकार बन के बैक टू द पेबलन चले गए। कमबैक किया केतन का विकेट और उसके बाद में प्रथमेश का विकेट। यहां से कमबैक करने का मौका गेंदबाज को जरूर मिलता हुआ। विकेट आली आहे आणि त्यामुळे थोडासा दबाव तर या ठिकाणी निर्माण होईल का ते आता येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायचं आहे, कारण मॅच संपलेली नाहीये। अजूनही 17 चेंडूंचा खेळ बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता। भूषण गोळे आलेत खास साताऱ्यावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी। लेदर बॉल क्रिकेट मधील देखील एक मोठं नाव आहे। रोहित जी इनिंग्स ओके हॅलो हो आणखीन एक चांगला बॉल। हार मानायला तयार नाहीये हा खेळाडू, कारण एवढी मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण प्रत्येक जण बेस्ट परफॉर्मन्स द्यायला चाललेलो आहोत। काय बॉल टाकलाय, अगदी अँगल बनवत बॉल आतमध्ये आला, एक जबरदस्त इनस्विंग आणि त्याचबरोबर बाउन्स सुद्धा पाहायला मिळाला प्रशांत सर। आणि 53 धावा धावफलकावर आपण पाहतोय। 14 धावांची आवश्यकता अजूनही आहे। 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे, मॅच नाही संपली आहे। पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न राहिलाय।
व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. धाव संख्या आता 1 ने पुन्हा पुढे जाईल. या धावा कंट्रोल करणं किंवा रोखणं गरजेचं आहे, कारण प्रतिस्पर्धी टीम ऑलरेडी मॅच मध्ये आली आहे. चांगला बॉल, त्याला सन्मान दिलाय, ढकललाय पॉइंटच्या दिशेने. एक येणार आहे. धाव संख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि धाव संख्या आता 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती 55 धावा धाव फलकावर. फिलहाल अगर देखें तो इस वक्त बहुत बढ़िया बल्लेबाजी रही केतन मात्रे की और उसका फायदा मिल रहा है. 2 विकेट जरूर गिर गए, लेकिन उसके बाद में और तर आपण मॅचच्या दिवशी धावा धाव फलकावर जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु महेश पाहतोय, महेशने आणखीन एक चांगला फटका इकडे जरूर खेळलाय. सीमाच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल खरा, परंतु तिकडे एक धाव घेतली जाते. कपिल NB धनकवडी पुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. परंतु समोर राजकोट गुजरात या टीमला देखील आपण पाहतोय. सर्व क्रिकेट रसिकांमध्ये प्रचंड प्रमाणात उत्कंठा पाहायला मिळते. म्हणूनच एवढी प्रचंड गर्दी आज या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळते. तर ती प्रेक्षकांची गर्दी झाली आहे, त्याचं कारण आहे आमदार चषकाला आता नुकतीच सुरुवात झाली आहे. अखिल भारतीय क्रिकेट आपण पाहतोय. ओ हो 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 हो, आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी सादर केला. विकी भोईर, काय जबरदस्त बॉल टाकलाय. भूषणला काही कळण्याच्या आत बॉल मात्र कीपरच्या दिशेने आणि माघारी परतावं लागतंय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल आतमध्ये आला, बॅटला मात्र स्पर्श होत असताना पाठीमागे देखील जातोय आणि विकीने मात्र या ठिकाणी भूषण यांची विकेट घेतली आहे. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी येणाऱ्या कालावधीमध्ये केली जाईल. मॅच जर पाहिलं तर अगदी जवळपास आली आहे, परंतु विकीचे प्रयत्न एका बाजूने सुरूच आहेत. 56 धावा जरूर झाल्यात, म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. मैदानाच्या दिशेने जर पाहिलं तर खेळाडू मार्गस्थ होत आहेत. जे खेळाडू खास पुणे जिल्ह्यातून दाखल झालेले आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरगावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये एक मॅच विनर खेळाडू, अष्टपैलू खेळाडू मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अक्षय तावरे, पाहूया कशा प्रकारची अष्टविनायकापैकी एक मोरगाव आहे आणि त्याच मोरगावला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानात दाखल होताना पाहायला मिळतोय. नाव अक्षय तावरे. परंतु समोर नवी मुंबई एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा खेळाडू, नवी मुंबईच्या दारावे गावचा जलदगती गोलंदाज विकी भोईर. 13 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. चांगला बॉल समोर खेळला जातोय. यस, चांगली गोलंदाजी, कमबॅक मात्र या ठिकाणी केले जरूर आहे. मॅच नाही संपली. 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 11 धावा. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने या मॅचला पाहण्यासाठी आलेले आहेत. आजचा दिवस जर पाहिलं तर क्रिकेट प्रेमींसाठी खूप महत्त्वाचा आहे. या सगळ्यांना 3 वर्षानंतर या क्रीडानगरीमध्ये पाहायची संधी मिळणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या अगदी मनोरंजनासाठी आपला आवाज पोहोचवण्यासाठी युसुफ सय्यद सर तर आहेत, परंतु मीरा भाईंदर खारीगावचा लोकप्रिय आवाज सध्या चर्चेत असणारा मणिजी पाटील सर आणि त्याचबरोबर विविध राज्यांमध्ये जो आपण आवाज देखील ऐकतो असे याच पालघरच्या विरारचे सुपुत्र ज्यांचा आवाज देखील आपण ऐकणार आहोत असे प्रशांतजी आदवडे सर यांना देखील आज आपण जरूर ऐकाल. प्रेक्षक गॅलऱ्या हळूहळू मात्र या ठिकाणी फुल भरू लागलेल्या आहेत आणि जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. राजेश नायडू पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आले. सुरुवात तर लाजबाब झाली, परंतु त्याच्यातून पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय. खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि यस, बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, परंतु बॉल नाही थांबला आणि 1 धाव मात्र तिकडे मिळणार आहे. याही परिस्थितीमध्ये दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न राजेश नायडू यांनी सुरुवातीला केला, त्यानंतर विकीने केला, पुन्हा राजेश नायडू आलेले आहेत. 11 चेंडू मात्र 11 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. अक्षय तावरे आणि महेश नानगुडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अखिल भारतीय क्रिकेट आमदार चषकाचं ओ हो 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 ज्याची आवश्यकता होती तेच या ठिकाणी डॉट बॉल. समीकरण आता मात्र
मात्र बदलताना पाहायला मिळते. गांधीधाम एक्सप्रेस म्हणजेच राजेश नायडू यांना आपण पाहतोय. 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही आणि म्हणूनच ही मॅच सुद्धा आता हळूहळू रंगतदार अवस्थेकडे. ओ आणखीन एक बॉल, काय जबरदस्तरित्या टाकलाय. अँगल बनवत बॉल यष्टीरक्षक सुमित टेकडे यांच्या हातामध्ये. राजेश नायडूने सुद्धा मॅच नाही सोडली आहे. पहा टप्पा पडला. लेग कटर काय जबरदस्तरित्या सादर केला गेलेला आहे आणि मॅच मधील उत्कंठा आता वाढताना पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. अक्षय तावरे यावेळेला मात्र स्ट्रोक खेळतायत. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. चेंडूची फेकी करतायत. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि तिकडे ज्या ठिकाणी एक हवी होती त्या ठिकाणी 2 धावा आल्यात आणि अगदी सुसाट सुटले हे दोन्ही खेळाडू. त्यांना माहिती होतं आता जर का धाव नाही घेतले तर दबाव कदाचित वाढू शकतो आणि म्हणून त्यांच्याकडून ते प्रयत्न झाले आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. पालघरचे सर्व क्रिकेट प्रेमी इकडे आलेले आहेत. यावेळेला फटका फसला. बॉल हवेत आणि ओ हो 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 हो. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. दबाव कदाचित आणखी वाढला असता आणि एक झेल त्या ठिकाणी पाठीमागे सुटला जातोय. पकडो कॅच जीतो मॅच असं म्हटलं जातं. कदाचित खेळाडूही बाद झाला असता, नवीन बॅटरही मैदानात आला असता आणि तो स्ट्राईकला सुद्धा असता, परंतु तसं नाही झालं. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता. प्रचंड संघर्ष या ठिकाणी पाहिला जातोय. नाही चालू होते ना दुसरा. अजूनही जर पाहिलं तर 7 चेंडू 7 धावा. महेश नानगुडे जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार खेळलाय. बावधनच्या महेश नानगुडेने जो दबाव निर्माण झाला होता त्यालाही हटवलंय. आता मात्र मॅच जिंकण्यासाठी केवळ एका धावे आवश्यकता. तर पाहूयात कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. अजूनही एका धावेची आवश्यकता आहे. कदाचित असं सगळे म्हणत असतील अरे यार तो शेवटच्या बॉलला षटकार नसता आला तर मजा आली असती मॅच पाहिला शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये. परंतु क्रिकेट आहे. 6 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता. आमदार चषक, अखिल भारतीय स्तरावरील क्रिकेट, तुषारजी संकेत साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी अनिकेत राऊत यांच्यापासून पंकज पाटील पालन यांच्यापर्यंत सगळेच खूप मेहनत घेतात या स्पर्धेसाठी आणि या अखिल भारतीय स्तरावरील क्रिकेटला पाहण्यासाठी. प्रेक्षकही आलेत. फटका अक्षय तावरेने चांगला खेळलाय आणि कपिल NB धनकवडी पुणे, निलेश दादा भिंताडे यांचा संघ कपिल NB धनकवडी पुणे खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला आणि या मॅच मध्ये विजय, पहिला विजय होताना पाहायला मिळतोय प्रथमेश पवार नाना यांच्या नेतृत्वाखाली. पहिली मॅच जबरदस्त राहिली. पहिली पहिल्या मॅचची समरी आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या डावात सुमित टेकडे यांच्या 19 धावा पाहायला मिळाल्या. मयूर वाघमारेच्या 2 विकेट याही महत्वाच्या राहिल्या. परंतु नक्कीच सर फक्त मॅन ऑफ द मॅच सांगतो केतन म्हात्रे नो डाऊट ज्यांनी या ठिकाणी अप्रतिम कामगिरी केली. 46 धावांची पारी खेळली. सामनावीर पुरस्काराचे मान करीत या केतन. नक्कीच आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकाल चौधरी नक्कीच संदेश चौधरी यांच्या शुभस्थापन वाढदिवसानिमित्त तुषाराचा काळ वाढत होता परंतु आज आता एक स्पेशल फ्रेम गिफ्ट केली जाईल.
बघा प्रॅक्टिस अलाउड नाहीये, कोणीही मैदानाच्या आत खेळू नका प्लीज. प्रॅक्टिस बाहेर अलाउड नाहीये, कुठल्याही खेळाडूंनी चेंडू टाकायचा नाहीये. बघा आपण हे फ्रेम दादांच्या काय सुरेख चित्र आहे बघा, काय सुरेख चित्र कोरलं गेलं संदेशजी चौधरी यांच्या माध्यमातून. हे अप्रतिम चित्र दादा हास्य चेहरा बनवले गेले वाढदिवसानिमित्त, कारण वाढदिवस होता परंतु आज एकदम स्माइल लुकिंग एकदम ब्युटिफुल वाटत दादा. काय माहिती आहे पाहिलं तर काही 15 वर्ष पहिल्याचा फोटो असं मला वाटतंय. आणि संदेश दादाच्या चेहरा डोळ्यामध्ये हा चेहरा होता आणि तो बनवला गेलाय.